माझी तृष्णा जलाची हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही आस त्याची मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची जाऊ कशी रिकामी हीच काय तुझी आले तुझ्याच दारी मी घेऊनीच झोळी मन भीक घाली देवा सर्वाहुनी निराळी मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी परी अंतरात माझ्या मूर्ती तुझी राहावी नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी परी अंतरात माझ्या मूर्ती तुझी राहावी नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी आले तुझ्याच दारी ही घेऊनीच झोळी मज भीक घाली देवा सर्व नमस्कार. नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? वा वा वा, छान छान. दर रविवारप्रमाणे आजही आपण सरांची कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत याचाच विचार करताय ना? मला असं वाटतं आत्ता तुम्ही हा विचार करायलाच नकोय, कारण गेले 2 आठवडे आपण सरांकडून अतिशय सुंदर विषय ऐकतो आहे, तो म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये नेमका फरक काय आहे. 2 आठवडे सलग सर आपल्याला काही मुद्दे सांगतायत आणि आपण खूप छान तऱ्हेने ते समजून घेतोय. समजतंय ना? समजून घेताय ना सगळं? वा वा वा, छान छान. तसे तुम्ही सगळे हुशार आहातच, प्रश्नच नाही आहे. आणि हा विषय सुद्धा तुम्हाला खूप आवडला आहे याची भरभरून तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिलेली आहे. हाच विषय सर पुढे कंटिन्यू करणार आहेत, विज्ञान आणि अध्यात्म. सर, इतक्या छान तऱ्हेने तुम्ही इतक्या बारकाईने विज्ञान आणि अध्यात्म यातला फरक सांगत आहात. तो फरक अजूनही तुम्ही आम्हाला सांगणार आहात असं मागच्या आठवड्यात म्हणालात. त्याचीच वाट बघतो सर. हो, पण हा फरक सांगताना आपण असं म्हणू की लोक कंटाळले तर नाहीत ना? कारण 2 आठवडे सलग आपण हा विषय म्हणतोय आणि हा 3रा आठवडा, याच्यामध्ये सुद्धा आपण असं म्हणतोय की तोच भाग सांगायचा. खरंच हे लोकांना आवडेल का? सर, निश्चितच आवडतंय. विषय हा जरी अध्यात्म आणि विज्ञान ह्या हेडिंग खाली जातोय ना, पण त्यातले बारकावे तुम्ही इतके उलगडत जात आहात की कंटाळा येणं पॉसिबलच नाहीये सर, पॉसिबलच नाहीये. आणि लोकांचं तसं प्रतिक्रिया येते आहे. एपिसोड बघितल्यानंतर लोक सांगतायत की पुढच्या एपिसोडची वाट बघतो आहोत. माझं काय माहितीये, मला बोलायची खूप सवय आहे, त्यामुळे सतत बोलत राहू शकतो. आणि एखादा विषय आला की किती बोलेन सांगता येत नाही. म्हणजे माझी आई सुद्धा म्हणायची की अरे थांबवा रे आता याला, हा थांबणार नाही आपण. पण हा जो काही एक भाग माझ्याकडे आहे त्याच्यात मध्ये मी असं म्हणेन की या 3ऱ्या भागामध्ये सुद्धा विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड किंवा याची तुलना आपण म्हणू की कंटिन्यू करूया असं तुम्ही म्हणताय, तर करूया. येस, बघा, ह्याची सुरुवात करताना असं म्हणेन की विज्ञानामध्ये पुरुषार्थ असतो आणि अध्यात्मामध्ये परमार्थ असतो. वा, आता तुम्ही म्हणाल पुरुषार्थ काय आला? विज्ञानामध्ये करून दाखवायचं असतं, कर्तृत्व हा भाग फार महत्वाचा असतो. मी करतो. आणि
मी करतो म्हटलं तर तो पुरुषार्थ कुठेतरी दाखवणं, मी आहे हे सिद्ध करणं हा फार मोठा भाग असतो. आणि अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं की मीपणाच काढून टाका. मग तिथे परमार्थ हा भाग महत्वाचा आहे. आता हा परमार्थ कसा केला जातो, तर तिथे काही सिद्धच करायचं नाहीये. खरंय. आणि सगळ्यात मोठं म्हणजे काय, तर मीपणाच काढून टाकायचं आहे. मीपणा गेल्यानंतर तुमचं काहीच राहत नाहीये, आहे ते सगळं परमात्म्याचं आहे. आणि या दृष्टीने जर तुम्ही विचार केलात तर तुम्ही किती आनंदी होऊन जाल बघा. हा आनंद जर माणसाला मिळवायचा असेल तर मार्केटमध्ये मीपणा टिकवा, पण अध्यात्मामध्ये मीपणा काढून टाका. इथे पुरुषार्थ आणि तिथे परमार्थ. क्या बात है. आता ह्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर विज्ञानामध्ये प्रतिष्ठा आहे आणि अध्यात्मामध्ये निष्ठा आहे. क्या बात. आता ही प्रतिष्ठा आणि निष्ठा बघा, प्रतिष्ठा फार महत्वाची. तुम्ही समाजामध्ये कसे वावरता, तुमची प्रसिद्धी किती आहे, तुमच्या बरोबर लोक किती आहेत, हे सगळं प्रतिष्ठेचं लक्षण आहे. तुम्ही कोणती गोष्ट वापरताना ही सुद्धा प्रतिष्ठेला धरून आहे का, असा विचार लोक म्हणतात. प्रतिष्ठित माणसाने मारुती 800 घेऊन फिरला तर त्याला प्रतिष्ठा नाही मिळणार, पण तोच जर मर्सिडीज, BMW, ऑडी घेऊन फिरला तर वा. ही जी प्रतिष्ठा आहे ही सायन्स मध्ये आहे. आणि अध्यात्मामध्ये आपण असं म्हणू, निष्ठा असली पाहिजे. ज्या दैवताला, ज्या शक्तीला तुम्ही मानता त्याच्यावर किती श्रद्धा आहे तुमची, किती निष्ठा आहे. आणि ही नुसती असून फायदा नाहीये, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता. माझी श्रद्धा असते एखाद्यावर, पण मी त्यासाठी काहीच करत नाही, तरी काहीही उपयोगाची नाही. तुमची श्रद्धा जिथे आहे तिथे तुमचं काहीतरी देणं लागतं किंवा काहीतरी सेवा लागते. या दोन्हीपैकी आम्ही काहीच करत नाही हो. आणि नुसतं म्हणतो की माझी श्रद्धा आहे, माझी निष्ठा आहे, काही उपयोग नाही या गोष्टींचा. जे काही करता ते दाखवलं पाहिजे. आणि ते कृतीतनं दाखवण्याची गरज नाहीये, कारण सायन्स नाहीये, अध्यात्म आहे. मग हे नकळत घडणं भाग आहे. त्याला उत्तम उदाहरण जोडीन. मागच्या याच्यात आपण जे दान म्हटलं ना, ते नकळत केलेलं दान ही श्रद्धेचा भाग आहे. की एखाद्यासाठी मी काहीतरी नकळत करतोय. तुम्हाला एक अनुभव सांगतो या बाबतीतला. मध्यंतरीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे व्यवसाय बंद पडले, असंख्य गोष्टी झाल्या. ते एका माणसाची परिस्थिती अशी आली की त्याला बँक अकाउंट मध्ये काही नव्हतं. दर महिन्याला जो काही पगार येतो त्याच्यावर घर चालतं, सेव्हिंग असं फार काही नाही. आणि त्याला असा प्रश्न पडला की आता काय करायचं, कडे महिन्याच्या मध्येच झालं, तोही पगार नाही आला, कंपनी बंद झाली म्हणून डिक्लेअर झालं, तर आता येणार काय याच्याकडे. पण असं झालं की 1 तारखेला त्याच्या अकाउंटमध्ये काही रक्कम जमा झाली. आता या माणसाला असा प्रश्न पडला की ही रक्कम कशी जमा झाली. त्यावेळेला त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय, तर सरळ बँकेमध्ये गेला आणि विचारलं की कुठनं आली. तर त्यांनी सांगितलं फार काही डिटेल्स आमच्याकडे आले नाही आहेत, पण अमुक अमुक ठिकाणाहून ही रक्कम इथे आलेली आहे. मग त्या ठिकाणाचा अकाउंट नंबर बघा, त्यातला भाग बघा, हे सगळे डिटेलिंग करता करता त्याला असं आठवलं की आपला त्या भागामध्ये एक मित्र राहतो आणि त्यांनी तर नसेल ही ट्रान्सफर केली. किती वेगळा भाग आहे. त्यांनी त्याला फोन केला आणि सांगितलं की माझ्या अकाउंटमध्ये असे असे पैसे जमा झालेत, तर ते खरंच तू केलेस का. तो म्हणाला हो, का रे. तर म्हणाला नाही, माझी परिस्थिती अशी नाही की मी ते तुला परत देऊ शकेन, कारण माझ्याकडे पैसे नाही आहेत आता, आणि तू असं काहीतरी जमा केलंस. तो म्हणाला तू मला विचारलं होतंस पैसे दे म्हणून. नाही ना, मी जमा केले आहेत ते तुझ्याचसाठी दिले आहेत, त्याचे परत मला भाग नको आहेत, आणि जोपर्यंत तुला नोकरी मिळणार नाही तोपर्यंत हे पैसे तुझ्या अकाउंटला जमा होत राहतील. केवढा मोठा भाग त्या माणसाकडे आला की ददादच संपली. पण त्या माणसाने कोणतीही अपेक्षा न ठेवता असं सांगितलं की माझ्याकडे आता पैसे खूप आहेत आणि मी सहजपणे अशा काही कुटुंबांना देऊ शकतो, त्यातलं तू एक कुटुंब आहेस. वा वा. हा जो भाग येतो ना,
हा श्रद्धेचा निष्ठेचा येतो की तिकडनं तुम्ही जी काही सेवा करता त्या शक्तीसाठी जी सेवा करता ना ती शक्ती तुम्हाला भरभरून काही द्यायला लागते. क्या बात है. तो माणूस तुम्हाला देण्याची गरजच नाहीये, ती शक्ती तुम्हाला देऊन टाकते. हा भाग अध्यात्मामध्येच होऊ शकतो, विज्ञानामध्ये होणार नाही. पुढे जाऊन सांगायचं झालं तर विज्ञानामध्ये संपन्नता आहे आणि अध्यात्मामध्ये प्रसन्नता आहे. बघा, प्रसन्नता सगळ्यांना माहिती आहे, पण संपन्नता म्हणजे काय? तर एखादं काम जेव्हा आपण पूर्ण करतो त्याचा विलक्षण आनंद असतो आणि हे विज्ञान आहे. तर इथे ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट पूर्ण होतो त्यावेळेला आपण म्हणू संपन्न होतो आणि त्याचा आनंद विलक्षण असतो. मग ही जी त्या वेळचा आनंद मिळण्याचा जो भाग आहे ना हा फार महत्वाचा आहे आणि हा फक्त विज्ञानामध्ये आहे. जे अगदी साधा भाग बघा ना, शाळेतले मुलांचे प्रोजेक्ट्स असतात ते आई वडीलच करतात. पण मुलगा जेव्हा तो प्रोजेक्ट सबमिट करून येतो आणि म्हणतो झालं एकदाच, त्यावेळेला आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, हा फार मोठा असतो. मुलं फार प्रोजेक्ट करत नाही, आई वडिलांचंच काम असतं. पण हे विज्ञान. आणि अध्यात्मामध्ये काय आहे तर प्रसन्नता आहे. मग ही प्रसन्नता कशी येते की ज्या वेळेला तुम्ही एखादा संकल्प पूर्ण करता, ज्या वेळेला एखादी साधनं तुम्ही पूर्ण करता, ज्या वेळेला ठरलेल्या देवतेला जाऊन तुम्ही भेटून येता, त्या वेळेला जी प्रसन्नता तुम्हाला मिळते की मी अमुक ठिकाणी जाऊन आलो, अमुक गोष्ट मी केली, त्याचा आनंद आहे. त्याचे रिटर्न्स नसतात. पैशाच्या रूपात मोबदला मिळेल हे विज्ञानामध्ये आहे. अध्यात्मामध्ये पैशाचा रिटर्न नसेल पण मन इतकं प्रसन्न होऊन जातं ना की ते मिळालेल्या पैशाच्या पलीकडे आनंद देऊन जातं. हे अध्यात्म आहे. आता ह्याच्या पुढे जाऊन बघायचं झालं, विज्ञानामध्ये प्रसिद्धी मिळते आणि अध्यात्मामध्ये सिद्धी मिळते. वा. आता इथे बघा, प्रसिद्धी ही माणसाला हवी आहे. प्रसिद्धीच्या मागे खूप लोक धावत असतात. माझ्याबद्दलही तसंच म्हणाल की नवीन नवीन काय काही करत असतो, प्रसिद्धीसाठीच आहे भाग. पण इथे लोकांनाही काहीतरी मी देत असतो असं म्हणेल. नुसती प्रसिद्धी नाही मिळवत, पण प्रसिद्धी ही महत्वाची आहे ना. विज्ञानाच्या काही भागांमधनं तुम्ही जे काही कार्य करता, ज्या काही गोष्टी लोकांपुढे मांडता, तिथे तुमची प्रसिद्धी पटकन होऊन जाते. सायंटिस्ट उगाच नाही प्रसिद्ध होत, काहीतरी प्रयोग करतात आणि त्या प्रयोगामध्ये सक्सेसफुल झाले की त्यांना प्रसिद्धी मिळून जाते. अगदी तुम्हाला याच्यामध्ये एक वेगळा भाग असा सांगतो की प्रसिद्धी सतत मिळावी यासाठी लोक बरेच उद्योग करत राहतात. विविध तऱ्हेने लोक प्रसिद्धीच्या मागे जातात, प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात. हे विज्ञान आहे. आणि अध्यात्मामध्ये सांगायचं झालं ना तर इथे आपल्याला सिद्धी मिळते. साधना करून ज्या वेळेला एखादी सिद्धी प्राप्त होते त्यावेळेला तुमचं जीवन किती पटीने फास्ट पुढे जाईल याचा विचार करा. म्हणजे लोक असंही म्हणतात की सिद्धी नको रे बाबा मला, अष्टसिद्धी आहेत, एकही सिद्धी नको असं म्हणणारे लोक आहेत आज. त्याचं कारण काय माहिती आहे, त्या सिद्धीचा वापर करायचा माहित नाही. मग चुकीचा वापर झाला तर त्रास होणार आहे. त्यापेक्षा लोक म्हणतात सिद्धीच नको माझ्याकडे. मुळात काय आहे, सिद्धीपर्यंत पोहोचायची ताकद तुमच्याकडे नाहीये, तेवढे परिश्रम होत नाहीयेत किंवा तेवढी साधना होत नाहीये आणि म्हणून असं म्हणतो की सिद्धी नको. सिद्धी प्राप्त करणं हा सुद्धा महत्वाचा टप्पा आहे आणि अध्यात्मामध्ये सिद्धीला फार महत्वाचं स्थान आहे. किती मिळवणार, काय करणार हा अजून पुढचा भाग झाला. पण इथे सिद्धी मिळते ना. म्हणजे विज्ञानामध्ये प्रसिद्धी आहे आणि अध्यात्मामध्ये सिद्धी आहे. आता अजून एक भाग तुम्हाला सांगतो. विज्ञानामुळे परिस्थिती बदलते आणि अध्यात्मामुळे मनस्थिती बदलते. बघा, वैज्ञानिक प्रयोग करून किंवा विज्ञानाचा आधार घेऊन असलेल्या परिस्थितीवर मात करून आपल्याला पुढे जायचं असतं. म्हणजे काय होतं तर परिस्थिती बदलत जाते आणि याला मुख्य कारण विज्ञान आहे.
की ज्या स्थितीत मी आज आहे त्याच्यापेक्षा चांगल्या स्थितीत उद्या असलं पाहिजे, ही परिस्थिती बदलण्याची ताकद विज्ञानामध्ये आहे. पण अध्यात्माचा जर विचार केला तर अध्यात्मामध्ये मनस्थिती बदलते. बघा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. माझी मानसिकता आज काय होती आणि साधना केल्यानंतर काय होईल, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ही घटना बदलायलाच पाहिजे. आज ज्या मानसिकतेमध्ये मी जातोय ती उद्या असायलाच पाहिजे असं काही नाही. आणि ही बदलण्यासाठी जर काही करायचं असेल तर साधनेशिवाय पर्याय नाहीये. मला वाटतं हे खूपच होत आहे. आज आपण इथे थांबू आणि पुढच्या भागात परत काही जाऊ. क्या बात आहे सर. खूप होत आहे असं म्हणण्यापेक्षा ना, विचारांना तुम्ही वेगळीच कलाटणी देत आहात. प्रत्येक मुद्दा इतक्या वेगळ्या तऱ्हेने आमच्यापर्यंत येतोय ना, की परिस्थिती, मनस्थिती किंवा प्रसिद्धी, सिद्धी शब्द सगळे माहीत होते हो, पण ते अशा ह्या विषयांना तुम्ही गुंफलेले आहे की ह्यावर मात्र आता खरंच विचार करायला लागतोय की खरंच आहे, हीच गोष्ट इथे मिळाली, हीच गोष्ट इथे मिळाली. काय मंडळी, जमतंय ना विचार करायला? असाच विचार करताय ना? पटतंय ना तुम्हाला सगळ्यांना? पण हे पटवून घेऊन आचरणात आणून पचवायला काही कालावधी लागतो ना. मग तसा थोडा कालावधी घेऊया, म्हणजे पुढच्या रविवारपर्यंतचा वेळ घेऊया आणि ह्या पुढचं ज्ञान सरांकडून मिळवूया, पण पुढच्या आठवड्यात. बरोबर ना सर? अगदी अगदी. येस. हा विषय इतका रंगला आणि बघता बघता पुढच्या आठवड्यावर अजून हा विषय पुढे गेला. मजा आहे. असाच तर बौद्धिक मेजवानी देण्याचा उद्देश या यशस्वीता कार्यक्रमाचा आहे हो. तोच उद्देश सफल होताना बघून अतिशय आनंद होतोय. चला सरांनी सांगितलेल्या या विज्ञान आणि अध्यात्म यातल्या छोट्याशा प्रत्येक फरकावर अभ्यास करण्यासाठी, विचार करण्यासाठी, मनन करण्यासाठी आपण वेळ घेऊया आणि पुढच्या रविवारी पुन्हा याच विषयावर सरांशी संवाद साधूया. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुढच्या रविवारी यशस्वितामध्ये भेटूया. धन्यवाद.